नमस्कार, मी आविष्कार चाबुकस्वर मराठी बॉक्स ऑफिसमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मुलाखत खूप ऊर्जा देणारी आहे, कारण मी आलो आहे सन मराठीचे जी कलावंत आहेत त्यांची खूप प्रिपेरेशन चालू आहे की गणेशोत्सव 2025 येतो आहे सन मराठीवर. तर भेटूया त्यांना. कसे आहात तुम्ही? एकदम मजेत. तू कसा आहेस? एकदम मस्त. कशी चालू आहे तयारी? तयारी जोरात सुरू आहे. ओके. काल आणि परवा म्हणजे 2 दिवस मी आले होते रिहर्सलला आणि आता टेक्निकल रिहर्सल आहे. सो टेक्निकल रिहर्सल मला वाटतं आपण पहिल्यांदाच करतोय. आम्ही डिरेक्टली असं परफॉर्मन्सेसच दिलेत स्टेजवरती याच्या आधी. तर टेक्निकल पण बघायला मिळणार आहे. प्लस गणेशोत्सव आहे, सो ती एनर्जी वेगळी आहे. हां, मजा येते. प्रत्येक टीम ज्याचं त्याचं काम करते, उत्साहाचं वातावरण आहे, तर हां छान वाटतं. तर मला सांगा की असे जेव्हा उत्सव येतात आणि चॅनल आपल्यासाठी असे म्हणजे खास प्रोग्राम जे आयोजित करतात, काय फिलिंग असतं? आणि त्यात गणेशोत्सव जो आपला लहानपणापासूनचा फेवरेट असा जो सण असतो, शाळेनं सुट्टी वगैरे लागते, तर ह्या उत्सवात तुमची काय भावना असतात? खरं तर आम्ही सेटवरती म्हणजे 22 दिवस किंवा 25 दिवस शूट करतो तेव्हा आम्ही एकत्र असतो. पण सगळ्या मालिकेचे कलाकार या सण मेळावा निमित्त आम्ही एकत्र येत असतो. त्यामुळे मजा येते, कारण सगळे मित्रमैत्रिणी झालेले आहोत आणि इथे भेटल्यानंतर गप्पा गोष्टी होतात. आणि बऱ्याच म्हणजे मला वाटतं 1-1 महिन्यानंतर आता सण मेळावा होता, तर ऑलमोस्ट आम्ही 1-1.5 महिन्यांमध्ये एकदा तरी भेटत असतो. तर येस, मजा येते. सगळ्यांना भेटून एक वेगळी ऊर्जा मिळते. परत काम करायला नव्याने काम करायची सुरुवात होते. आणि ते सेम इक्वेशन आहे. म्हणजे जसं की आपण म्हणतो ना की एखाद्या घरी गणपती बसला तर त्या घरातला मुलगा मुलगी कुठे बाहेर गावी असेल तरीसुद्धा ते त्या दिवसांसाठी त्या घरी येतात. तसा हा सण मेळावा आहे आणि सण मेळावा आहे त्यात गणेशोत्सव आहे. तर मग हां, हे ते वातावरण आहे की सगळे एकत्र आले आणि सोबत एन्जॉय करणार आहेत. लहानपणीच्या काही आठवणी आहेत की म्हणजे आपण आपल्या घरी असतील किंवा शेजाऱ्यांकडे, आपल्या जरी घरी नसला तरी शेजाऱ्यांकडे वगैरे जाऊन आपण म्हणजे पूर्ण शाळेला जेव्हा सुट्टी लागते आपण पूर्ण दिवसच ऑलमोस्ट. लहानपणीची अशी आठवण नाही. म्हणजे घरी माझ्या गणपती आत्ता बसतात. आमच्या गावात एक सार्वजनिक गणपती बसायचा आणि तिकडे परफॉर्मन्सेस व्हायचे, गेम्स व्हायचे वेगवेगळे. तर लहानपणी बऱ्याच त्या ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत, डान्समध्ये प्राइजेस मिळाले आहेत. त्यामुळे ती एक आठवण जवळची आहे. हां, जसंही म्हणाली तसं मंडळामध्ये वेगवेगळे खेळ असतात. चमचा लिंबू, संगीत खुर्ची वगैरे वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या एन्जॉय करायच्या. शिवाय घरगुती जे गणपती असतात तर घरोघरी जाणं, तिथली आरती अटेंड करणं, तिथला मोदक खाणं, मग पुढचं घर गाठणं, मग पुढच्या मित्राच्या घरी, मग त्याच्या पुढच्या मित्राच्या घरी. सो हा संध्याकाळचा 1-1.5 तासाचा वेळ इतरांच्या घरच्या गणपतीची आरती झाल्यानंतर मग मंडळाच्या तिथे येणं, मंडळाचा प्रसाद खाणे आणि कट्टा टाकणे, बस. अगं, मंडळाच्या गणेशोत्सवात आगमनाला किंवा विसर्जनाला डान्स वगैरे केला असं? हां, मग त्यालाच तर गणपती डान्स. तेव्हा ती परंपरा तर जपली पाहिजे ना आपण. लहानपणी किती वाट बघायची की यार गणेशोत्सव आला पाहिजे, सुट्ट्या कधी लागतील शाळेला? नाही, गणपतीला सुट्टी मिळाली अशी माझी शाळा नव्हती. अच्छा. हां, म्हणजे गणपती काय सुट्टी, विसर्जनाच्या दिवशी एक सुट्टी असायची आणि गणपती बसणार त्या दिवशीची एक सुट्टी. तर हां, बाकी अशा काही सुट्ट्या नाही. हां, मग त्या सुट्टीची वाट कधी नाही बघितली, पण गणपतीची वाट ऑफकोर्स बघितली. प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार? हा जो तुमचा परफॉर्मन्स होणार आहे, काय पाहायला मिळणार? काही तुम्ही थोडं रिव्हील करू शकता का सॉन्ग? गणपती फेस्टिवल आहे त्यामुळे आम्ही गणपतीचंच गाणं परफॉर्म करतोय आणि 3 मालिकेच्या नायिका एकत्र नाचताना तुम्हाला दिसणार आहे. हे पहिल्यांदा होणार आहे सन मराठीवर, कारण सगळ्यांचे सोलो परफॉर्मन्सेस असतात, तर आम्ही एकत्र नाचणार आहोत. तर हे नवीन आहे. तर बाप्पा तुमच्यासाठी काय सांगायचं झालं की गणपती बाप्पा? देव किती जवळच आहे? नाही, तुलना नाही. हां, म्हणजे देवाची तुलना कधीच कोणासोबत होऊ शकत नाही, तर अगदीच जवळचं आहे. म्हणजे मगाशीही मी म्हणाले की आम्ही सीन करताना बऱ्याच वेळा गणपती बाप्पाचे असे सीन्स लिहून येतात आणि आम्ही नकळत तोंडून बोलून जातो की बाप्पा हे सगळं व्यवस्थित होऊ दे, सगळ्यांना सुखरूप ठेव. जनरली अशीच वाक्य असतात आणि ती सगळ्यांना लागू होतात. म्हणजे आम्ही जर फॅमिली म्हणून एकत्र काम करतो आहे तर बाकीच्या कलाकारांसाठी पण ती वाक्य बोलली जातात की सगळ्यांना सगळं सुखरूप राहू दे आणि सगळ्यांना सुखी ठेव. तर बाप्पा जवळचा आहेच. मालिकेत प्रेक्षकांना काय पाहायला मिळेल पुढे? मालिकेत आत्ता सध्या दिन्याचा ट्रॅक सुरू होता. मणी हा किडनॅप झालेला आहे आणि दिन्या मणीच्या जागी मणी बनून घरात आलेला आहे आणि स्वानंदीला आणि वॉर्डनला ते कळलेलं आहे. सो इथून पुढे स्वानंदी मणीला सोडवण्यासाठी काय काय करते आहे त्याचे प्रयत्न तुम्हाला मालिकेत बघायला मिळेल.
हा गणेशोत्सव नक्कीच खूप जोरात होईल ही माझी आशा आहे आणि तुमच्याकडून अपेक्षा आहे. खूप खूप शुभेच्छा याच्यासाठी. जाता प्रेक्षकांना काय सांगा? तुम्हाला पण गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. हा जो कार्यक्रम आहे तो आवर्जून बघा, छान वाटेल तुम्हाला, मजा येईल. आम्हाला करताना मजा येते, तर तुम्हाला बघायला पण मजा येईल. येस, थँक्यू.